शालोम चित्रपटांच्या द्वारे, त्याचप्रमाणे टीव्हीच्या माध्यमांच्या द्वारे आणि ज्या ज्या गोष्टी आणि जे काही आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये तरुणांच्या जीवनावर, मनावर, विद्यार्थ्यांच्या मनावर विशेषरीतीनं काही परिणाम होत असतात. आणि त्याच्यापैकी एक असा की त्या चित्रपटांच्यामध्ये असलेला जो नायक असतो, हिरो असतो, पुढारी असतो, तो जसा यशस्वी होतो, तो जसा फार हुशार होतो, किंबहुना पुढे तो जातो, त्याची प्रगतीच होते, त्याचप्रमाणे आपणही व्हावं किंवा असावं किंवा आपली ओळख पूर्णतः तशी असावी असं पुष्कळ तरुणींना, विद्यार्थ्यांना वाटत असतं. म्हणजे जे काही आपण आहोत त्याचं रूपांतर त्या एखाद्या नायकाच्या किंवा नायिकेच्या मध्ये व्हावं असं आपल्याला म्हणजे विशेषरीतीनं विद्यार्थ्यांना वाटत असतं. अर्थात तसल्या प्रकारचे हे जे माध्यमं आहेत ते पुष्कळ प्रचलित आहेत. परंतु खऱ्या अर्थानं जी आपली मूळ ओळख आहे, जे आपण आहोत, आपल्या कुटुंबाच्या द्वारे आपण ज्या ठिकाणी राहतो आणि आपण जे शिक्षण घेतो आणि मग जे काबाड कष्ट करतो, कष्ट करून मग आपण आपली जी ओळख आहे ती बनवण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना ती होत असते. मग आपली जी काही ओळख आहे समाजामध्ये, एखादा इंजिनियर आहे, एखादा शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे वगैरे वगैरे असल्या प्रकारच्या त्या ओळखी असतात. परंतु ह्या सगळ्या ओळखी ह्या जगापुरत्या आहेत. इथंच
त्या लय पावणार आहेत. खरी जी ओळख आहे, आपण कोण आहोत, ती आपल्या देशाकडून, समाजाकडून किंवा कुटुंबाकडूनच मिळते असं नाही आणि चित्रपटांच्याद्वारे तर ते मिळतच नाही. खऱ्या अर्थानं जी खरी ओळख आहे त्या ओळखीच्या बाबतीत पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की पहिल्या शतकातले जे विश्वासणारे होते त्यांचा खूप छळ झाला आणि त्या छळामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी गावोगावी आणि प्रांतांच्या मध्ये ते विखुरले गेले, पांगले आणि मग त्या ठिकाणी ते लोक नवीन होते. आणि अशा वेळेला संत पेत्राने त्यांना सांगितलं की तुम्ही जरी त्या ठिकाणी नवीन आहात, त्या समाजामध्ये नवीन आहात, तुमचं खाणं पिणं जेवण कपडे लत्ते ह्या सगळ्या गोष्टी कदाचित बदलतील, परंतु तुमची एक खरी जी ओळख आहे ती ओळख देवाच्याकडून तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं मग संत पेत्राने दिलेली आहे. त्यापैकी आपण पाहिलं की पेत्राचं पहिलं पत्र पहिल्या अध्यायामध्ये 3 नावं, 3 विशेषणं ओळखीच्या रूपामध्ये त्यांना दिलेली होती, ती आपण पाहिलेली. तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही प्रवासी आहात आणि तुम्ही राखलेले म्हणजे सांभाळलेले आहात. देव हा तुमचा राखणदार आहे. किती प्रभावी शब्द वापरलेला आहे. तुम्ही कुठे का असेनात, कितीही शिकलेले असा किंवा खेड्यातले असा किंवा कुठलेही कोणत्याही नावाचे गावाचे असा, तुम्हाला एक ही मोठी प्रभावशाली नावं दिलेली आहेत, प्रभावशाली ओळख दिलेली आहे. आणि आज आपण अजून एका नवीन ओळखीच्या बाबतीत या ठिकाणी पाहत आहोत. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 21व्या वचनापासून तर 23व्या वचनापर्यंत. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मृतावस्थेतून उठवून त्याचे गौरव केले. यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. निष्कपट बंधुप्रीती उत्पन्न होईल असे आपले जीव सत्यपालनाने शुद्ध करून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. शेवटचा शब्द आहे तुम्ही पुन्हा जन्मविलेले आहात. ही जी ओळख आहे फार सुंदर आणि फार प्रभावशाली आहेत, वेगळीच आहेत. ह्या वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आणि समाजाच्या द्वारे आणि आपल्या कुटुंबाच्या द्वारे आपल्याला जी मिळते ती नाही. ही अत्यंत पवित्र आहे, ही आत्मिक आणि आध्यात्मिक आहे. आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र ज्यावेळेस बदल होतो, ती व्यक्ती जणू काय नवीन रीतीनं आपलं जीवन ज्यावेळेस जगायला लागते, त्यावेळेस हा शब्द लागू पडतो. नवे हे नाव लागू पडतं. ही ओळख आहे पुन्हा जन्मविलेले. याचा अर्थ असा की प्रत्येक विश्वासणारा, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा पुन्हा जन्मविलेला आहे. म्हणजे त्याचा जुना जो जीवनक्रम आहे, कदाचित जुन्या जीवनक्रमामध्ये तो अत्यंत स्वार्थी होता, अत्यंत अनितिमान जीवन जगत होता. वेगवेगळ्या प्रकारचं खोटं नाटं आपल्या कामावर असताना, नोकरीमध्ये असताना, समाजामध्ये असताना कोणत्याच गोष्टी त्याच्या जीवनामध्ये अशा चांगल्या नव्हत्या. देवाच्या वचनाच्या आणि देवाच्या शिक्षणाच्या अत्यंत वेगळं असं जीवन जगणारा एखादा ज्यावेळेस व्यक्ती आहे, त्यावेळेस त्याच्यासाठी पूर्ण आमूलाग्र बदल होणं आवश्यक आहे. मग कृतीमध्ये बदल होण्यासाठी त्याच्या मनामध्ये बदल व्हायला पाहिजे, मग त्याच्या विचाराच्या मध्ये बदल व्हायला पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला पाहिजे. मग त्याचा परिणाम त्याच्या दैनंदिन कृतीवर आणि जीवनावर होऊ शकतो. पण तो कशाने होईल? ही जी ओळख आहे मग ती कशी बदलेल?
ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. त्याची गुरुकिल्लीसुद्धा ह्या ठिकाणी दिलेली आहे, अत्यंत महत्त्वाची, आणि ती आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्याद्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. आता ह्या ठिकाणी एक क्षण आपल्याला थांबायची गरज आहे. जन्मविलेले म्हणजे याचा अर्थ असा नाही की पवित्र शास्त्रामध्ये पुनर्जन्माची कल्पना आहे की जी आपल्याकडे खूप प्रचलित आहे, की प्रत्येक मनुष्य त्याचा मरणानंतर काहीतरी होतं म्हणजे काय, त्याचा पुनर्जन्म होतो. जीवाणूंच्या मध्ये, प्राण्यांच्या मध्ये किंवा पुन्हा मानवी वंशामध्ये त्याचा पुन्हा जन्म होऊ शकतो, त्याला म्हणतात पुनर्जन्म. परंतु तो शब्द ह्या ठिकाणी नाही. पवित्र शास्त्र बायबलमध्ये पुनर्जन्म ह्याची शिकवण नाही, ह्याची कल्पना नाही, पण पुन्हा जन्मविलेले म्हणजे ह्या जगातच मरणाच्या अगोदर हे जीवन जगत असतानाच माणसाच्या जीवनामध्ये, वागण्यामध्ये, विचारांच्यामध्ये, मनामध्ये ज्यावेळेस आमूलाग्र बदल होतो, त्या बदलाला पुन्हा जन्म असं नाव पवित्र शास्त्र बायबलमध्ये दिलेलं आहे. माणसांच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी अशा आहेत, विकारात्मक आहेत, ज्याला आपण म्हणतो नकारात्मक आहेत. कधीही कोणाचं भलं होऊ नये हा फार मोठा वाईट विचार माणसांच्या जीवनात. आपलंच भलं व्हावं, आपलाच स्वार्थ पाहणं, हा जो विचार आहे हा सकारात्मक नाही. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती ज्यावेळेस पूर्णपणे बदलून जाते त्यावेळेस त्याला नवीन जन्म म्हणतात. एका कुटुंबासंगती बोलत असताना त्यांचे मिस्टर चांगले एका व्यापारामध्ये, बिझनेसमध्ये होते, आणि मग त्यांची पत्नी तिने तिची गोष्ट सांगितली की ती म्हणे की मी माझ्या जीवनामध्ये फक्त जे महागडे कपडे आहेत, महागड्या चपला आहेत, महागड्या साड्या आहेत, हेच फक्त वापरत असे. त्याच्यामध्ये तिला फार मोठं भूषण होतं, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घेऊन आणि मोठे किमती कपडे घेऊन ती मिरवत असे समाजामध्ये, आणि त्यावेळेस तिला खूप त्याच्यामध्ये बरं वाटत होतं. परंतु मग तिने म्हटलं की मी एका देशामध्ये गेले, आणि ते म्हणजे एक काय म्हणतात त्याला, टुरिस्ट म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे टुरिस्ट म्हणून ज्यावेळेस आपण जातो त्याच्यातही एक फार मोठा काय म्हणतात त्याला अभिमान असतो की आम्ही ह्या देशामध्ये, तो देश पाहायला गेलो, टुरिस्ट म्हणून गेलो. आणि ज्यावेळेस मी त्या विशिष्ट देशामध्ये गेले आणि त्या देशामधल्या लहान लेकरांची परिस्थिती पाहिली, गोरगरीब पाहिले की ज्यांना अन्न नाही, धड राहायला छप्पर नाही, कपडे नाहीत, आणि ज्यावेळेस ते मी पाहिलं त्यावेळेस मग मात्र माझ्या अंतःकरणामध्ये चुळबुळ व्हायला लागली. मी विचार करायला लागले की हे जे काही माझं जीवन मी जगते आहे, जणू काय खूप काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करते आहेत. माझी ही ओळख आहे जणू काय की मी फक्त जे महागडे कपडे आहेत आणि दागदागिने आहेत तेच मी फक्त वापरते. ती ओळख खोटी आहे, ती ओळख बरोबर नाही. माझ्यामध्ये, माझ्या विचारांच्या मध्ये पूर्ण बदल झाला, आणि मी ठरवलं की मी आता येथून पुढे हे जे काही मी व्यर्थ खर्च करते आहे, ही जी काही मी व्यर्थ ओळख जगाला दाखवते आहे, ती टाकून देते, सोडून देते. आणि त्या दिवसापासून तिने असं ठरवलं की मी आता फक्त साधं राहील, साधे कपडे घालेल, आणि जे काही माझे पैसे राहतील ते सगळे पैसे आता मी गोरगरिबांना देईल, त्या देशात पाठवेल, लेकरांच्यासाठी, विधवांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी. मंडळी, त्या महिलेचा पुन्हा जन्म झाला. ती मेली नाही, मरणानंतरचा तो पुनर्जन्म नाही. ह्याच जगामध्ये तिच्या मनामध्ये, तिच्या विचारांच्या मध्ये आणि तिच्या कृतीमध्ये बदल झाला. तिने आपलं जीवन पूर्णतः प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पित केलं. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी ती होती.
ख्रिश्चन होती, परंतु तिच्या जीवनामध्ये हे वेगळेच विचार असायचे आणि त्याप्रमाणे ती जगायची. पुष्कळदा आपले लोक चर्चला जाणारे आहेत, ख्रिश्चन आहेत, परंतु तरीही त्यांच्या जीवनामध्ये अजून बदल झालेला नाही आहे. तो बदल होणं तोच पुन्हा जन्म आहे. आणि म्हणूनच हा शब्द ह्या ठिकाणी वापरलेला, पुन्हा जन्मविलेले. मंडळी, शक्य आहे की आपण ख्रिस्ती कुटुंबातच जन्मलेले आहोत. आपली नावंसुद्धा ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चन कंपाऊंडमध्ये, ख्रिश्चन विभागांच्या मध्ये आपण जन्मतः जात आहोत. शक्यता आहे की आपल्याला त्या पुन्हा जन्माची जी गरज आहे ती सगळ्यांना आहे. त्याचं कारण असं आहे की कोणीच असं म्हणू शकत नाही की मी पवित्र आहे, की मी निष्कलंक आहे, आम्हाला काही गरज नाही, आम्ही सर्व दृष्टिकोनातून सगळ्यात चांगले लोक आहोत ह्या मंडळीमध्ये किंवा ह्या समाजामध्ये किंवा ह्या गलीमध्ये आम्ही, किंवा माझ्या ऑफिसमध्ये, किंवा ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यात सगळे. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून कदाचित आमूलाग्र बदल तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, विचारांच्या मध्ये, आणि मग तो कृतीत यायला पाहिजे. जसा ह्या महिलेच्या जीवनामध्ये आला आणि आता तिचं जीवन पूर्णतः प्रभू येशू ख्रिस्तांच्यासाठी आणि त्याने जे शिक्षण दिलेलं आहे, इतरांच्यावर उपकार करा, इतरांची काळजी घ्या, महिला आणि विशेषरीत्यानं विधवा ज्या आहेत, अनाथ ज्या आहेत, त्यांच्यासाठी सेवा करा, त्यांची सेवा करा. ही जी काही वचनं आहेत, बाकीचं ती सगळं काही करत होते, चर्चला जात होती, दानधर्म करत होती, प्रार्थना करत होती, गाणे गात होती, परंतु तिला माहीत होतं की तिच्या जीवनामध्ये जसं पाहिजे तसं ख्रिस्ताचं वचन तिने स्वीकारलेलं नव्हतं. आणि तो आमूलाग्र बदल तिच्या जीवनामध्ये ज्यावेळेस झाला, त्याला म्हणतात पुन्हा जन्मलेले, किंबहुना पुन्हा जन्मविलेले. हा शब्द संत पेत्राने, ही आपली खरी ओळख आहे. मंडळी, आपण जे विश्वासणारे आहोत ती आपली आध्यात्मिक ओळख आहे आणि ही ओळख फक्त आपल्यालाच माहीत आहे की ती आपल्याला आहे की नाही. मग आता प्रश्न पडतो आहे की ही कशी येते. ह्या ठिकाणी त्याचंही एक गुपित सांगितलेलं आहे किंवा गुरुकिल्ली सांगितलेली आहे 23व्या वचनामध्ये. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या सदाजीवी व टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मविलेले आहात. कशाने हा जन्म मिळतो, नवीन जन्म मिळतो आपल्या अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये, आपल्या विचारांच्या मध्ये, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे जे देवाचं वचन आहे त्याद्वारे, असं ह्या ठिकाणी संत पेत्र आपल्याला सांगतो आहे. देवाचं वचन जे अविनाशी आहे, जे टिकणार आहे, त्याद्वारे आपल्याला हा नवीन असल्या प्रकारचा जन्म मिळतो. मंडळी, जर आपल्यापैकी कोणी विचार करीत असाल तर मला असं वाटतं की देवाचं वचनच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करायला लागतं, कार्यरत होतं. ते देवाचं वचन मग आपल्या संगती बोलायला लागतं. वचनांच्याद्वारे प्रत्यक्ष देव आपल्या संगती बोलतो असा त्याचा अर्थ आहे. देवाची वाणी आपल्या संगती बोलायला लागते, देवाचं वचन, आणि म्हणूनच त्याला सदाजीवी, टिकणारं, कोणत्या प्रकारे त्याचा नाश होणार नाही असं देवाचं वचन म्हटलेलं आहे. की ज्यावेळेस देवाचं वचन आपल्या संगती बोलायला लागतं, मग काही विभागांच्या मध्ये, आपल्या जीवनाच्या मध्ये पुष्कळ गोष्टी चांगल्या असू शकतात. जसे ह्या महिलेच्या बाबतीत आहे, ती चर्चला जात होती, प्रार्थनाही करत होती, तिचं नावच ख्रिश्चन होतं, इतकंच केवळ नव्हे, परंतु ख्रिस्ती कुटुंबात ती जन्मलेली होती. परंतु देवाच्या वचनाने तिला सांगितलं की ह्या बाबतीत ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये बरोबर नाहीत. आणि हे सदाजीवी जिवंत देवाचं वचन तिला बोलायला लागलं. म्हणजे देवच त्या वचनांच्या द्वारे बोलायला लागतो की हो ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, पण ही गोष्ट, ह्याचं काय करणार आहेस तू. तुम्हाला माहीत आहे, तो एक श्रीमंत तरुण
प्रभू येशू ख्रिस्तांच्या समोर आला आणि सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तांच्या संगती तो एक प्रकारे वाद करायला लागला आणि मग प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की ही वेगवेगळ्या प्रकारचे आज्ञा आहेत, त्याचं पालन कर. आणि तो म्हणाले की नाही, मी ह्या सगळ्या करतो आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की नाही, तुझ्यामध्ये एक गोष्ट उणीव आहे. ही एक गोष्ट तुला काढायची आहेस. श्रीमंतीवर तुझा जास्त भरवसा आहे. ह्या आज्ञा तू पाळतोस, ज्या सोयीच्या आहेत त्या तू पाळतो आहेस, परंतु एक गोष्ट तू तुझ्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलेलं आहेस, ती तू काढ. आणि असं म्हटलेलं आहे की त्या गोष्टीवर देवाने बरोबर बोट ठेवलं. आणि मग असं म्हटलेलं आहे की त्या तरुणाचा चेहरा पडला, म्लानमुख झाला आणि तो परत गेला, कारण ती एक गोष्ट त्याला बदलायचीच नव्हती. मला असं वाटतं की देवाचं वचन नेमकं तेच सांगतं की मनुष्याच्या विश्वासणाऱ्यांच्या विशेष रीतीनं जीवनामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तर आपण नेहमी देवाला सांगत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, मोठ्या अभिमानानं सांगितलं की मी ह्या गोष्टी करतोय. परंतु ख्रिस्ताला हे माहीत होतं की अजून कोणत्या गोष्टीमध्ये कशाची त्याला गरज आहे आणि तिथं बदल होणं आवश्यक आहे असं ख्रिस्ताला सांगायचं आहे. आणि मग तो निघूनच गेला. मला असं वाटतं की देवाचं वचन सदाजीवी आहे, टिकणारं आहे आणि बरोबर नेमकं आपल्याला कुठं बदल घडून आणायचा आहे तो बदल सांगणारा देवाचं वचन आहे. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी तो बदल होतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा पुन्हा जन्म, नवीन जन्म होतो आणि तो मग त्यामध्ये वाढत राहतो असं आपल्याला नक्कीच सांगता येईल. हे देवाच्या वचनाच्या द्वारे होतं, ही गोष्ट खरी आहे. पण पुढे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ज्याच्यावर संत पेत्राने जोर दिला, तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मृतावस्थेतून उठून त्याचे गौरव केलेले आहेत. कशाच्या द्वारे? तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. मंडळी, हो, देवाचं वचन हे सदाजीवी आहे, टिकणारं आहे. ज्यावेळेस ते आपल्या संगती बोलायला लागतं त्यावेळेस आपण देवावरचा विश्वास हा अधिक प्रगट करत असतो, दाखवत असतो, त्यावर कृती करून. आणि मग देव आपल्याला मदत करतो त्या गोष्टीमध्ये पूर्णतः आमूलाग्र बदल होण्यासाठी आणि करण्यासाठी. आणि म्हणून त्याची सुरुवात, मग त्याचा जो पाया आहे काय आहे? प्रत्यक्ष देव आहे, देवाचं वचन आहे. आणि त्याद्वारे मग ही ओळख आपली नवीन होते. पुढे असं सांगितलेलं आहे 24व्या वचनामध्ये, कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे, तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत सुकते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनाची सुवार्ता तुम्हा सांगितली ते हेच आहे. परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. याचा अर्थ असा की जर आपल्या जीवनामध्ये आपली जर ओळख करून घ्यायची असेल की कुठे काय आपण कोण आहोत, तर मग आपण देवाच्या वचनाकडे जाणं आवश्यक आहे. प्रार्थनेद्वारे प्रार्थना करून, प्रार्थनापूर्वक ह्या देवाच्या वचनाला जर वाचलं तर नक्कीच आपण कोण आहोत आणि कुठे आपल्याला बदलाची गरज आहे ती समजेल. आणि मग आपण त्या ओळखीमध्ये अधिक वाढत जाऊ शकतो. मंडळी, ही जी ओळख आहे ही ओळख दृश्य नाही आहे, ही अदृश्य आहे. ही खरी आपली ओळख आहे. ही जी ओळख आहे, पुन्हा जन्म पावलेले देवाचे लोक, देवाचे विश्वासणारे, ही ओळख आपल्याला देवानं दिलेली आहे. त्याच्यावरील विश्वासाने आणि त्याच्यासाठी देवाच्या वचनाचा,
पवित्र आत्मा उपयोग करतो आहे. मंडळी, ह्या ज्या ओळखी आहेत ह्या सगळ्या अदृश्य आहेत, परंतु ह्या आपल्या खऱ्या आणि आध्यात्मिक ओळखी आहेत. आपल्याला ह्या ओळखींच्या द्वारे ह्या जगामध्ये जगायचं आहे आणि त्यासाठी देवाच्या वचनाचा आधार आपल्याला रोज घ्यायचा आहे. पवित्र देवा, आम्ही प्रार्थना करतो की आम्हा प्रत्येकाला तू ह्या जगामध्ये ठेवलेला आहे, परंतु ह्या जगातली ओळख आणि तू दिलेली ओळख, आध्यात्मिक ओळख, ह्यामध्ये कधीकधी खूप फार मोठा फरक असतो. आम्ही फक्त ह्या जगातल्या ओळखीवर अवलंबून राहता कामा नये. त्याप्रमाणे आम्हाला जगायचं नाही, तर आम्हाला जे जगायचं आहे ते तू दिलेल्या ओळखीप्रमाणे. आम्हास तू शक्ती दे. तुझं वचन त्याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये अधिक तू वापर. पवित्र आत्म्याच्याद्वारे ती आम्हास प्रेरणा दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.